हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे सोमवार आणि आम्ही आज जवळजवळ मम्मी 3:15ला उठले, मी 3:45ला उठले, बाकी सगळे लोक 4:15ला उठलेत आणि अंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या आवरल्यात। आजचं स्पेशल असं काय तर आम्ही इथे जवळच एक वैजनाथ महादेवाचं मंदिर आहे तर तिथे चाललोत अभिषेक करण्यासाठी आणि खूप लवकर म्हणजे दिवस उगवण्याच्या अगोदर अभिषेक केला जातो, त्याच्यामुळे गाडी तर येईल आता 5 मिनिटांमध्ये। मी, मम्मी, आई, आरव, विनू आणि मावशी असं निघालेलो आहोत। अर्धा तासाच्या अंतरावरती आहे आणि काही माहिती जी वैजनाथ देवालयाची आहे ती तुम्हाला मी प्रवासामध्ये सांगेनच। चला तर मग। आई साडी कशी वाटली? भारी वाटते मला, साडी भारी आहे। ही चंद्रमा कलेक्शन मधली आईला आवडलेली साडी आईला गिफ्ट केली, सेमी सिल्क नारायणपेठ। खूप जणांनी घेतलेली आहे कलर आणि आईला सुद्धा छान वाटायला लागलाय। आमच्या आईचा तरुणपणाचा एक फोटो दाखवेन मी। साडी तिला आवडली खूप। ओम नमः शिवाय। सकाळी आम्ही 6 वाजता निघालो होतो, 5ला निघायचं होतं पण राहायला वेळ झाला। अर्धा तास लागतो कंप्लीट आमच्या गावावरून जायला आणि मध्येच मम्मीच्या मामाचं गाव म्हणजे आजीच्या माहेर जे आहे सुंडी तेही लागतं। पुढे थोडं गेल्यानंतर महिपाळगड म्हणून एक आहे तर ते गाव लागतं आणि हा एकदम छान असं दृश्य दिसत होतं तिथून। तुम्ही बघताय आम्ही जाऊन पोहोचलो मंदिरावरती तिथे बरोबर सगळे करायला लागले। आज आम्ही निघाला आणि पाऊस मस्त यायला पोहोचलोय आम्ही, चांगलं उघडलं नाही आज। हा, वातावरण मंदिराच्या साईडचं मंदिर बांधायला काढलं थोडं। वा वा वा, सुंदर, अति सुंदर परिसर। नक्कीच आलात की महिपाळगडच्या इथे आलात की भेट द्यायला विसरू नका मंदिराला। आम्ही सकाळी आता 6 वाजलेत। एकदम हे एवढंच किती छान दृश्य दिसते। 7 वाजले बरोबर टायमात येऊन पोहोचलो। अजूनही अभिषेक करण्यासाठी लोक आले होते, इथे बांधकाम सुरू आहे। 11व्या शतकातील पुरातन असं महादेवाचं हे मंदिर आहे। बेळगावपासून 20 किलोमीटर अंतरावरती असेल। कधी गेलं तर नक्की भेट द्या, छान वाटेल तुम्हाला। आजूबाजूनं पूर्ण जंगल आहे आणि मस्त वाटेल, एक्सपिरियन्स छान आहे। पुढे एक छोटासा व्हिडिओ मी अटॅच करते। खूप जणांनी मला विचारलं की पिंपल्सचे डाग तू कसे घालवलेस किंवा कोणतं सिरम तुला फायदेशीर पडलं, तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी अटॅच केलेला आहे। ही साडी माहेश्वरी सिल्कमधली नेसलेली आहे, ही खूप ट्रेंडिंग आहे, खूप साऱ्या जणांना ही आवडली होती। मला वाटतं मी होळीच्या वेळेला ही नेसली होती। आता तयार होते पटपट, छोटासाच मेकअप लुक करते, जास्त काय तयार होणार नाही, आधीच खूप उशीर झालेला आहे। मध्यंतरी तुम्ही बघितला होतात की मी आल्यानंतर इकडे ॲक्ने किती झाले होते आणि स्पेशली जेव्हा दिराचा जो कार्यक्रम होता माझ्या, तर तेव्हा त्या दादांच्या कार्यक्रमामध्ये तरी इथून पूर्ण ॲक्ने होतं, इथे मोठं होतं इथे। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना ॲक्ने आल्यानंतर ते काय ना स्वाभाविक आहे, पण त्याच्यापासून भीती नाही वाटत। पण ॲक्ने गेल्यानंतर त्याचे जे मार्क्स राहतात ना, तर त्याच्यापासून मला नेहमी भीती वाटते। नेहमी काही जण सजेस्ट करतात की विटॅमिन सी ने प्रॉपर जातात, काही जण म्हणतात की नियासिनामाइड, डॉक्टर डर्मॅटॉलॉजिस्ट सजेस्ट करतात की कोजिक असेल। पण असं होतं की हे सगळं एकाच गोष्टीमध्ये मिळालं तर एकच सिरम असं असेल की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील। मी खूप सारे रिव्ह्यूज बघत राहते आणि रिव्ह्यूज बघितल्याशिवाय कोणते प्रोडक्ट बघत नाही, खरेदी करत नाही। आणि काही रिव्ह्यूजमध्ये कळतं सुद्धा की त्यांना फायदा पडलेला। केअरचं आहे सुपर ब्राईट विटॅमिन सी सिरम मी बघितलं होतं आणि खूप जणांना याचा खूप फायदा दिसून आला होता। म्हटल्यानंतर मी हे ऑर्डर केलं आणि मी साईडला बघताय की डार्क स्पॉट्स किंवा ते ॲक्ने मार्क जे ते कसं फेड होत आलेत। ह्या सिरममध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ते म्हणजे याचं लाईटवेट टेक्स्चर आणि त्यासोबतच हे स्किनला अजिबात इरिटेट करत नाही, पटकन ॲब्झॉर्ब होतं। याच्यामध्ये नियासिनामाइड आणि कोजिक ॲसिडमुळे स्किनला एक ब्राईटन इफेक्ट द्यायला तर मदत होतेच, त्यासोबतच ब्रेकआउटचा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। कारण काही असं सिरम वापरल्यानंतर काही जणांना ब्रेकआउट्स होतात तर तेही अजिबात होत नाहीत। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। जे ॲक्ने मार्क्स होतात त्याची तुम्ही कंडिशन बघताय की ते किती चांगल्या प्रकारे फेड होत आलेलं आहे। सो याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तर देईनच। याचे रिव्ह्यूज बघून मी हे घेतलं होतं आणि वर्थ इट आहे, तर ते चेकआउट नक्की करा। आणि आता मी बाकीचं जे माझं आहे ते आवडते। बरं, आजचा हा दिवस होता वटपौर्णिमेचा आणि ह्यावेळी तुम्हाला सांगते मला तयार व्हायला अजिबात वेळ मिळालेला नाही, कारण ब्लाऊज शिवूनच झाला नव्हता आणि मम्मीकडे मी दिले होते। ज्या साड्या मी घेऊन आल्या होत्या तर ते नेसल्या आणि त्या ह्यांच्याकडून परत पाठवल्या की ड्राय क्लिनिंगला द्या म्हणून। आणि जी साडी माझ्याकडे अवेलेबल होती, जी यांनी वटपौर्णिमेसाठी मला गिफ्ट केली होती, त्याचा ब्लाऊजच तयार नव्हता। मम्मीने बरोबर सकाळी 10:30 पावणे 11ला शिवायला घेतला आणि 11:15 वाजेपर्यंत तयार झाला। तोपर्यंत बाकीच्या ज्या जवळच्या काकीतेन आहेत तर आमच्या सगळ्यांचं ठरलं होतं की 11 वाजता निघायचं, पण ते पॉसिबलच नाही झालं, माझ्यामुळे लेट झाला। पटपट मी तयार झाली त्याच्यानंतर आम्ही जिथं आम्ही राहतो तर तिथे जवळच एक
टेक आहे तिथे भीमदेवाचं मंदिर आहे. खूप जुनं असं मंदिर आहे ते. आणि तिथे समोरच मोठं असं वडाचं झाड आहे. अगोदर हा चौथरा एवढा असं काही नव्हतं जास्त बांधलेलं, पण आता खूप छान बांधकाम केलेत. आणि पूर्ण इथेच दसऱ्याच्या वेळी जर तुम्ही व्लॉग्स जर बघितला असेल तर इथे दसऱ्याच्या वेळी पूर्ण असं एक यात्रा टाईपमध्ये भरतं. हे ताट मी सजवलं होतं. हे मम्मीने मला गिफ्ट केलेलं आहे पितळेचे पूर्ण घराची जेव्हा गणेश पूजन झालं तर त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून. त्यानंतर आम्ही पूजा करायला घेतली सगळ्या बायकांनी. आणि इथे हे जे आहे हे वडाचं झाड खूप जुनं असं आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. खूप लेट करण्यापेक्षा आम्ही खूप लवकर गेलो होतो कारण इथे खूप गर्दी होती. आम्ही जवळजवळ 11:30 पावणे बारा ते 12:30च्या दरम्यान जाऊन पोहोचलो होतो. आणि त्याच्यानंतर होणारी गर्दी जास्त होते म्हणून म्हटलं की आपण लवकर जाऊन पूजा करून येऊ. पूजेचा मुहूर्त काहीतरी मला वाटतं 10 ते 1:30च्या दरम्यान असं काहीतरी होता. म्हणून आम्ही विचार केला की त्या मुहूर्तामध्येच करून घेऊ पटपट जाऊन. मला बऱ्यापैकी सामान मी घेऊन गेले होते. आरव सोबत होता त्याच्यामुळे त्याने कॅमेरा होल्ड केला होता आणि त्यामुळे हे फुटेज जे आहे ते सगळे नुसते असे तसे झालेले आहेत. त्यामुळे ते तुम्ही सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे कारण त्याला एवढं शूट करायला जमत नव्हतं. तरी पण बऱ्यापैकी त्याने केला. फोटोज पण आमच्या सगळ्यांचे काढला. मला म्हणतोय तुला मम्मी त्रास होऊ नये म्हणून मी तुझ्यासोबत येतोय. त्यानंतर वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना खूप जणी असं करतात की एखाद्या दोऱ्यालाच दुसरा आपला जो सूत गुंडाळतो आपण जो धागा असतो तर ते गुंडाळतात. तर मागच्या वेळी पण मी बघितलं होतं. पूर्ण पूजा झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून आपण 5 मणी जे असतात काळे मणी तर त्याची एक पूर्ण अशी एक माळ तयार करतो आणि ती प्रत्येकीच्या मंगळसूत्राच्या धाग्यामध्ये बांधतो. 5 किंवा 7 असं आपण करतो. तर तेही आम्ही करत होतो. त्यानंतर ओटी भरणं ज्याच्यामध्ये फळं असतील किंवा एखादा आंबा असेल तर ते सगळं. आणि याच्यामध्ये आता हे जे सगळे दिसत आहेत तुम्हाला तर ते आमच्या घराजवळचे आहेत. आता ह्या ज्या काकी आहेत तर ह्या आरवला म्हणजे लहानपणी आरव यांच्या घरी खूप राहायचं आणि यांचं नाव वंदना आहे तर आरव त्यांना नन्ना नन्ना म्हणून हाक मारायचं कारण मम्मी वंदना वहिनी म्हणायची तर तेव्हा तो ते ऐकून नन्ना आणि आता आपण तो नन्नाच बोलतो. तसं आरव यांच्या घरी खूप जास्त राहिलं आणि त्यांची ही मुलगी आहे साईडला. त्यानंतर ही अजून एक आहे मैत्रीण मम्मीची चंदाताई म्हणून तर त्याही आहेत. तर आणि ह्या मुळी काकी जे माझ्या साईडला आहेत. मी विनू राजे लहानपणी यांच्या घरी खूप राहिलेलो आहे म्हणजे खूप लहानपण आमच्या त्यांच्या घरीच गेलेलं आहे जास्त करून. तर त्याही माझ्या साईडला तिथं बसलेलं तुम्हाला दिसत आहेत. अशा प्रकारे आम्ही छान पूजा जी आहे ती केली. एकमेकींचे आशीर्वाद घेतले, एकमेकींच्या ओटी भरल्या, हळदी कुंकू केलं आणि त्याच्यानंतर मग गर्दी अजून परत वाढत होती. त्यानंतर थोडा वेळ आम्ही थांबलो आणि त्यानंतर घरी आले आणि त्या रात्रीचा आता पुढचा व्हिडिओ आहे. झोपेले की सगळी झोपेत ना आलं. हा प्लॅनिंग कुणाचं? अजूनही सरप्राइजेस बाबा बाबा काहीतरी प्लॅनिंग आहे. पिंक कलरचा केक मस्त. कधी आणून ठेवलंस तू? काय मला माहित कसं नाही. मी तुला माहित सांगायचं ना म्हटलं ग. आई बी सांगितली पापा आरवलं उठवा माझ्या. उठे ना झाले. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे म्हण की मला. हॅपी बर्थडे. तुला हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर धनु. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. बघ आता जागे झाले रे. Birthday. Yeah, shake. काय मग अशी सांगायला मला हे मम्मीचा बर्थडे पुढच्या वर्षी काय मी इकडे असेल नसेल खरं काहीतरी हे करूया प्लॅन करूया की आई बाहेर जाऊया हे करूया. नमस्कार करूया. आई तुझा आशीर्वाद, मम्मी तुझा आशीर्वाद, पप्पांचा ते आशीर्वाद राहू दे. अरे माझे पाय आहेत पुढे.
या रे हे विष्कर मम्मीला केक भरून की रे अभिनंदन अभिनंदन वाढदिवस अभिनंदन. कसं म्हणतो यार लय उठे ना लगे आता म्हण की रे म्हण लवकर. चला आज आहे 11 जून आणि आज आहे आपला वाढदिवस. रात्री वाढदिवसाची सुरुवात खूप छान झाली. अनएक्सपेक्टेड होतं. मला माहित होतं की दुसऱ्या वर्षी कोण कोणतरी केक आणणार किंवा विनून एकदम अचानक केक आणला आणि ते छान वाटलं. सगळ्यांचे फोन आले सकाळपासून, सगळ्यांचे मेसेजेस आहेत, त्यामुळे भारी वाटते. आपला बर्थडे सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि ॲज युजल मला ते बोलताना थोडासा त्रास होतोय. मे बी ते हीटचाच प्रॉब्लेम आहे की काय माहीत, त्याच्यामुळे दुखा लागलं इथून कानात वगैरे, त्यामुळे जास्त बोलता येत नाही. सो आता काय नाही, आता देवाला नमस्कार केलाय आणि आरव पण आज एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यायला लागलाय मला. आणि आता बसले जरा काम बघत, थोड्या वेळानं आपण ब्लॉग जायचं. आरवच्या शाळेची सुट्टी खूप जास्त असल्याने वेळाने शाळा सुरू होणार असल्यामुळे मी ह्यावेळी वाढदिवस आणि वटपौर्णिमा माझी गावीच साजरी झाली. आणि सचिनने काहीतरी सरप्राईज प्लॅन केले होते, ह्यांचं सुरू होतं, पण माझ्या एवढं लक्षातही नव्हतं की असं काहीतरी होईल म्हणून, आणि हे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. इथेच हॅपी बर्थडे. कसलं भारी झाले ती पोरं रातभर थांब ना. एक नंबर रातभर होती. भारी भारी. हॅपी बर्थडे. एकच नंबर झाले. मस्त मस्त छानच झाले. अगं मी उचलू फुटू आले काय आणि बघ फोटो काय की आणि माणसं किती 4 असतील कशाला. बर्थडेला केळी गिफ्ट, केळ्यांचा केक करूया काय? एवढं होत पडल्यावर फुटल्या मोठे केळी आहेत ना, फुटत्यात पडल्या भरल्यात लई मोठी जरा. त्याचे चिप्स करा. आणि अशा रीतीने पाऊस चालू झालाय मस्त वेळी. आज वाढदिवसानिमित्त खास आईच्या हातचे उंडे खायला मिळणार आहेत. आजीच्या काय काय केलीस आई? आता नीट करून धुवून तांदूळ वाळत उठलोय. आता वाळवून जरा मिक्सरला लावणार आणि मला भागवाट करून उंडे करणार. बरं, आता धुवून मोठे तांदूळ आहेत ना? मोठे तांदूळ आहेत ते, मोठ्या भाताचे. मोठ्या तांदळाचे उंडे बरोबर नाही म्हणून हे मोठ्या भाताचे करायचे. ओके, मोठे तांदूळ. चंदगड भागातला खास पदार्थ आहे उंडे. आणि फॅन खाली आईनं ते सुकट टाकलं. किती वेळ टाकणार आहे? अर्धा तास. अर्धा तास, ठीक आहे. आपण अर्ध्या तासानंतर पुढचा भाग बघूयात. संडे स्पेशल उंडे. मला दुपारी थोडी झोप लागली, तोपर्यंत मम्मी आणि आईने उंडे करायला घेतले होते. मावशीच्या चॅनलवरती जे कुकिंग चॅनल आहे त्याच्यावरती डिटेल रेसिपी मावशीने शेअर केलेली आहे. उंडे आणि मटणाची ज्यांना नॉनव्हेज आवडते त्याच्यासोबत जास्त करून हे खातात. तांदूळ काढून आणून मिक्सर लावून रवा करून घ्यायचा. रव्या सगळं भरडून घ्यायचं. आई सांगू दे थांबके. भरडून घ्यायचं ते मिक्सरला लावून आणि मान पाणी आदान असं ते गरगटून घ्यायचं आणि मला असं उंडे करायचे. कसं भागवाट करतोय तसं मीठ जरा टाकायचं आणि पाणी मग पीठ होतायचं ते मिक्सरला लावलं आणि ते उकड काढून घ्यायची त्याची आणि असं जरा असं मळायचं. तसंच काय पाणी लावायचं अगोदर तेल लावून असं टाकून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं ते. आता त्याच्यात ठेवलं तुला भागवत टाकताना उठवतो जरा झोप लागली आता म्हटलं उंडी तांदळाची आता सगळेच करतायत. तिकडे करत नसते बाई. चंदगड भागात आहे गाई, आपल्याकडे इकडे कुठे? तिकडे नाही.
ही साडी माझ्या कलेक्शनमधील नाही, तर ही गिफ्टेड आहे जी मी नेसलेली आहे. इथे केक ऑर्डर केला होता, रात्रीचा केक होता तो संपलेला होता. आणि हा रवा केक जो आहे, तर शक्यतो आता रवा केकच आम्ही ऑर्डर करतोय. घरी तर करता येतोच, पण घरी जेवण मम्मीने आणि आईने मिळून बनवलं होतं सगळ्यांसाठी. आणि हा इथेच आमच्या साईडला म्हणजे गावामध्येच काकी करतात, तर त्यांच्याकडून हा रवा केक त्यांनी मागवला होता. यूज केक सांगायला पाहिजे क्रीमपेक्षा यावेळच्या माझ्या वाढदिवसाला माझ्यापेक्षा माझ्या घरचे किंवा मला ओळखणारे जास्त एक्सायटेड होते आणि ते छान वाटत होतं. सकाळपासून सगळ्यांचे मेसेजेस येत होते, सगळ्यांचे कॉल्स येत होते. त्याच्यानंतर जे सोशल मीडियावरती जिथे मी ॲक्टिव्ह आहे तर तिथेही खूप जणांचे मेसेजेस कॉल्स आले. आणि त्याच्यानंतर भारी वाटलं की चला म्हणजे आपल्यासोबत आपण काय घेऊन जातो सोबत किंवा काय कमवतो याच्याकडे जास्त आपलं असतं की एक भौतिक स्वरूपात गोष्टी कमवण्यापेक्षा ना जी लोक आपल्याला ओळखतात त्याने आपल्याला आशीर्वाद दिले पाहिजेत, अशी आपली चांगली कामं पण असली पाहिजेत. आणि त्यासोबतच लोकांसोबत जे कनेक्शन होतं त्याच्यानंतर लोक आपल्यासाठी जे फील करतात की आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं म्हणून जे आशीर्वाद देतात ते खरंच खूप मोठे आहेत. आणि माझ्या सुदैवाने किंवा देवाच्या कृपेने की मला अशी माणसं माझ्या आयुष्यात भेटलेली आहेत. यूट्यूबमुळे तर खूप जोडली गेली, इंस्टाग्राममुळे पण खूप जोडली गेली. आणि त्यासोबतच माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स जे आहेत तर ते सुद्धा. आवडता की लवकर तो मोठा झालाय आता, 5वीला येतो. अभिनंदन अभिनंदन, मुंबई इंडियन्स अभिनंदन, वाढदिवस अभिनंदन. तर मग अशा पद्धतीने वाढदिवस छान साजरा झाला. आणि माझी आता ह्यावेळची उन्हाळी सुट्टी जी आहे ते संपलेली आहे. आता दिवाळीमध्ये बघूयात जमलंच तर, कारण आरवची शाळा सुरू होते त्यामुळे आता मुंबईला निघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.